राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निकाल दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलंय। राज्यसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय। शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना साथ घातली। आमच्याकडे येणाऱ्यांचं खुल्या मनानं स्वागत होईल, कोणताही राग न बाळगता त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केलं। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजितदादा गट बेलाड इस्टेटमधील राष्ट्रवादीचं मुख्य कार्यालय ताब्यात घेण्याची शक्यता आहे। नियमानुसार राष्ट्रवादी अधिकृत पक्ष अजित पवारांकडे असल्यानं ते मुख्य कार्यालय सुद्धा ताब्यात घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाची पुण्यात बैठक होणार आहे। बैठकीला शरद पवार गटातील सगळ्या पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आणि या बैठकीत निकालानंतरची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची राजधानी दिल्लीत बैठक पार पडणार असून अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचं नाव आणि चिन्ह द्यावं लागणार आहे। तर दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला हे चिन्ह आणि नाव द्यावं लागणार आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून एक जुना व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। म्हातारा झालोय पण तुम्हाला काय माहित अशा आशयाचा व्हिडिओ हा अधिकृत हँडलवरून ट्विट करण्यात आलाय। काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवारांच्या समर्थनार्थ दिल्लीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर जो आपला होऊ शकला नाही तो जनतेचा काय होणार असं म्हणत अजित पवारांच्या निषेधार्थ बॅनर्स लावलेत। शरद पवार गटाला उगवता सूर्यचिन्ह देऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं शरद पवार गटाचं नाव असू शकतं अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असल्यामुळे पक्ष आम्हाला मिळाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। तर आपण निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य करतो असं म्हणत पक्ष पळवल्याचा आरोप चुकीचा असल्याचं सुद्धा ते म्हणाले। हा निर्णय अपेक्षितच होता आणि ज्यांच्याकडे बहुमत आणि संघटना सोबत आहेत त्यांच्या बाजूनच निर्णय येतो। ज्यांनी 2019 मध्ये जनादेश मोडला त्यांच्यामुळे जनतेची फसवणूक झाली। मात्र या निर्णयामुळे आता लोकशाहीची शक्ती दिसली असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवार आणि भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर सोलापुरामध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय। राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचाच असल्याचा निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर धुळ्यात मोठा जल्लोष साजरा झाला। धुळ्यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरामधील मध्यवर्ती चौकामध्ये फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशाच्या गजरावर ताल धरत आनंदोत्सव साजरा केलाय। तर छत्रपती संभाजीराजे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। संभाजीराजे नेमके कुठे आहेत याचा कुटुंबाला सुद्धा थांगपत्ता नाहीये। 3 फेब्रुवारीला संभाजीराजे यांच्या हस्ते कोल्हापुरातील विकास कामांचं उद्घाटन होणार होतं आणि त्यांचा नियोजित दौरा देखील होता। मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी 2 फेब्रुवारीला काही कारणास्तव उद्यापासूनचे सगळे नियोजित कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आलेत, क्षमस्व असं ट्विट केलं आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहेत। मुरबाडमधील घोडदेश्वर शिवमंदिरामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रुद्राभिषेक केलाय। शरद पवारांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी तालुकाध्यक्ष दीपक वाकचौडे आणि पदाधिकाऱ्यांनी देवाकडे प्रार्थना केली आहे।
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईमधील कामोठे आणि नेरुळमधील आगरी कोळी भवनमध्ये मराठा समाजाच्या बांधवांशी ते संवाद साधणार आहेत। येत्या 10 तारखेला सरकारनं दिलेल्या मसुद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत। उद्धव ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। मुख्यमंत्र्यांचा आज धाराशिवमधील ढोके इथं कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडणार आहे। पक्षफुटीनंतर आज मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिवसेना पक्ष बांधणीसाठी शक्ती प्रदर्शन करणार आहेत। आदित्य ठाकरे 8 फेब्रुवारीला कल्याण दौऱ्यावर जाणार आहेत। श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका पार पडल्यात। मावळ लोकसभा मतदारसंघात संजोग वाघेरेंना निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। विद्यमान खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेमध्ये गेल्यानं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना एकजूट त्यांनी केली आहे। देहू रोड इथं ठाकरेंच्या सेनेची कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली आहे। मावळ लोकसभा पुन्हा काबीज करण्याची व्यूहरचना करण्यात आली आहे। भारतीय जनता पक्षाचं सिंधुदुर्गमध्ये गाव चलो अभियान सुरू आहे। नितेश राणे यांनी कणकवलीमधील फोंडा भागात जात नागरिकांशी तिथं जाऊन नागरिकांशी संवाद साधलाय। 15 ऑक्टोबरपर्यंत भाजप कार्यकर्ते गावोगावी जाऊन हे अभियान राबवणार आहेत। अमरावतीमधल्या मॉडेल रेल्वे स्थानकावरून हजारो रामभक्त प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी आस्था स्पेशल ट्रेननं अयोध्येकडे रवाना झालेत। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी रामभक्तांशी संवाद साधलाय आणि प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या। नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यामध्ये जवळपास 1000 लोकांना विषबाधा झाली आहे। संत बाळूमामा यांच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती समोर येते। बाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परभणी तालुक्यामधल्या माळसोंदामध्ये सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्यामुळे भाविकांना भगरीचं वाटप प्रसाद म्हणून करण्यात आलं आणि ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळानं अनेकांना उलटी जुलाब चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले। पाहता पाहता हा त्रास अनेकांना होऊ लागला। त्यामुळे ग्रामस्थांनी तसंच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली आणि साधारण 100हून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे। लिखित मागण्या मान्य न केल्यानं राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत। सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनचा अमृत योजनेमध्ये समावेश करण्यात आला। त्यामुळे आता दोन्ही रेल्वे स्थानकांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे। बीडच्या अंबेजोगाई इथल्या ऐतिहासिक हत्तीखाना लेणीचा कायापालट होणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर हत्तीखाना लेणी स्मारकाच्या जतन आणि दुरुस्तीसाठी राज्य शासनानं 2,49,00,000 रुपयांची तरतूद केली आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं या संदर्भात आदेश काढले। बीड जिल्हा रुग्णालयात माता आणि बाल रुग्णालयासाठी बांधलेली इमारत निधी अभावी धुळखात पडली आहे। त्यामुळे आता गर्भवती महिलांची आणि नवजात शिशूंची हेळसांड होतीये। हे सगळ्या प्रकरणी आता नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नागपूर जिल्ह्यामधल्या सिंजर इथं 3 वर्ष दिव्यांशूचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झालाय। या मृत्यूमागे घातपात असून जादूटोण्यामधून चिमुकल्याचा बळी घेतल्याची शक्यता वर्तवली जाते। या घटनेचा नागपूर पोलीस कसून तपास करतायत। शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तब्बल 18,000 ऑडिओ क्लिप्स शोधल्या। त्यामधील 10,500 ऑडिओ क्लिप्स तपासल्यात आणि यामध्ये 6 ऑडिओ क्लिप्स संशयास्पद आढळून आल्यात। तर त्यांच्या अनुषंगानं अभिजित मानकर याला पोलिसांनी अटकही केली आहे। यवतमाळ शहरात कळंब चौक भागामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला। या वादानंतर 3 जणांच्या टोळक्यानं गोळी झाडून तरुणाची हत्या केली आहे। भर चौकात हत्या झाल्यानं यवतमाळमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मुंबई समुद्रकिनारी संशयास्पद बोट आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। गेटवे ऑफ इंडियाजवळ धक्कादायक प्रकार समोर आलाय। कुवेतमधील एक बोट कोणतीही पूर्वसूचना न देता थेट गेटवे ऑफ इंडियाला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा खडबडून जागे झाल्यात। 3 लोक बोटीवर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। तर गुजरातच्या जामनगर जिल्ह्यामधल्या गोना गावात एक मुलगा बोरवेलमध्ये पडलाय। प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी बचाव कार्य सुरू केलंय। अखेर एका मुलाची बोरवेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली आहे।
ओडिशामधील जशीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत तपासणी दरम्यान एका गाडीमधून 120 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर संबलपूर भागामधून गांजा खरेदी करत कोलकात्यामध्ये विकण्यासाठी नेत असल्याचे तपासात समोर आले। हरियाणामधील कर्नालमधील कोहण गावामध्ये कृष्णा कापड कारखान्याला भीषण आग लागली असून कारखान्यात पडून असलेला करोडो रुपयांचा माल आगीत जळून खाक झालाय। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। ज्ञानवापी मशीद संकुलाच्या तळघरामध्ये पूजा करण्यास आता परवानगी देणाऱ्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मशीद व्यवस्थापन समितीच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली। मात्र ही सुनावणी पूर्ण झाली नसल्यानं ती सुनावणी सुरूच राहणार आहे। भारत म्यानमार सीमेवर तब्बल 1643 किलोमीटर लांबीचं कुंपण घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भामधील माहिती दिली आहे। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे, तर म्यानमारमधून लोक अवैधरित्या प्रवेश करत होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। गेल्या आठवड्यापासून जम्मू काश्मीरमध्ये सतत बर्फवृष्टी होते। दरम्यान हवामान खात्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा जारी केलाय। पूंछ भागामध्ये प्रशासनाकडून रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं बर्फवृष्टी होती। अटल बोगद्याच्या परिसरात तुफान बर्फवृष्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय। तर राजस्थानच्या जोधपूर एअरफोर्स स्टेशनवर वायुशक्ती 2024 या युद्धाभ्यास इथं होणार आहे। 17 फेब्रुवारीला होणाऱ्या युद्धाभ्यासासाठी जय्यत तयारी सुरू आहे। तर या बातम्यांचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।